कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही सगळीजण लग्नाच्या कार्यक्रमासाठी आला होता, पण तर वेगळाच घोळून बसलात। खरंच आमच्या परिवाराकडनं मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो। मला काय झालंय अधिपती? थांबा जरा, तुम्ही जरा का थांबा। असे बोलताय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? इतकं सगळं घडलं, तुमच्या डोळ्यासमोर घडलं ना? तुम्ही का आता असे जरा थांबा मास्तरीन बाई। हे बघा, आमच्या जन्मदात्या आईला तर आम्ही काय लहानपणापासून का बघितलं नाही। तुम्ही ज्यांना बाई म्हणता ना, बाई, त्याच बाईमध्ये आम्ही कायम आमची आई शोधली। आणि आमच्या आई साहेबांनी आम्हाला लय माया लावली। तुम्ही कवाच त्यासनी चांगली वागणूक दिलीच नाही म्हणा। तो भूतकाळ मला आता उकरून काढायचं नाही। एका प्रश्नाचं फक्त उत्तर द्या, चार सूर्यवंशी। जर तुम्हाला त्यांना बायकोचा दर्जा द्यायचा नव्हता, तर तुम्ही त्यांना जवळच का केलं? लहान होतो त्यावर काय कळत नव्हतं। आता तुम्हाला जाब विचारतो, ज्या गावाला जायचं नव्हतं त्याचा रस्ताच का पकडला तुम्ही? हा काय प्रश्न आहे? हा मुलाने बापाला विचारायचा प्रश्न नाही अधिपती। तुझा काहीच संबंध नाहीये यात। आणि जे काय झालं त्यात फक्त माझी एकट्याची चूक नव्हती, जबाबदारी माझी एकट्याची नव्हती, तिची पण होती। त्यांचं राहू देऊ, तुम्ही तुमचं बोला की। तुमच्या जबाबदारीचं काय? तुम्ही एका बाईला घरात आणलं तुमच्या कामासाठी, मग तिला... अधिपती बस बस अधिपती, हे ऐकवत नाही आहे मला। आता ऐकायला तर लागणार। मी जे बोलतोय ते तुम्ही केलं एवढं मान्य करा। अधिपती, थांबा वाई साहेब, थांबा। लई वर्षांचा हिशोब बाकी आहे, आज बोलून दे। थांबा जरा तुम्ही। अधिपती, ही चार लोकात चव्हाट्यावर बोलायची गोष्ट नाहीये। का चार चौकात तुम्ही त्यांना बोलताय ते चालतंय, त्याचा अपमान करताय ते चालतंय? मग चार लोकात हे कबूल बी करा की होय माझी चूक झाली, माझा तोल गेला। बस कर अधिपती, बस कर। नाही करणार बास, तुम्ही मान्य करा फक्त की तुमची चूक झाली। तुम्ही त्यासनी घरात आणलं, त्यांच्या मनाला आशेची पालवी फुटली, त्याला जबाबदार तुम्ही आहे, तुम्ही मान्य करा। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।